आपल्या बरोबर श्री संत बाळूमामा मंदिर चांदापूर येथे अनेक माऊली वारकरी आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सगळे वारीसाठी जाणार आहेत. पायी चालत त्यांची दिंडी आहे. आपल्या बरोबर हे माऊली आहेत, त्यांच्याकडून विचारूया कसा तुमचा चांदापुरीकरांचा प्रवास असणार आहे वारीसाठी. चांदापुरी ते देहू, आळंदी आणि पंढरपूर असा आमचा प्रवास राहील. किती वर्ष झालं तुम्ही वारीला जाताय? पहिलंच वर्ष आहे. पहिलं वर्ष आहे. चांदापुरीतून पहिल्यांदा दिंडी निघते का? हो, चांदापुरीतून पहिल्याच वर्षी दिंडी निघते. का असं वाटतं वारीला जावं तुम्हाला? वारीमध्ये इतकी मजा आहे. पाऊले चालती पंढरीची वाट, सगळं घरचं विसरून जाते पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर. त्यामुळे आम्ही ही यंदा दिंडी प्रसिद्ध करून निघालेलो आहे. खर तर हे सगळे शेतकरी मंडळी आहेत. 2 वर्ष चांगला पाऊस पडतो, 2 वर्षानंतर दुष्काळ पडतो आणि हा नेहमीच दुःखाने पिचलेला, कर्जानं बेजार असलेला शेतकरी आषाढी आणि कार्तिक वारीसाठी मोठ्या उत्साहानं हा पायी चालत विठुरायाकडे आपल्या ज्या काय मागण्या आहेत त्याच्या चरणी अर्पण करत असतो. आपल्या बरोबर काही महिला पण आहेत, त्यांना विचारू. मावशी, काय नाव सांगा तुमचं? अलका शेषकांत सातपुते. किती वर्ष झालं जाता तुम्ही वारीला? 4 वर्ष. बाळमामाची पहिली वारी. कसं म्हणजे वारीत गेल्यानंतर काय कसं वाटतं तुम्हाला? बाळमामा आपल्यासाठी आदमापूर सोडून ह्या गाव चांदापुरी गावात आलेले आहेत. त्यामुळं ह्या चांदापुरी गावाचा उद्धार त्यांनी केलेला आहे. म्हणून आम्ही पायवाट बाळमामाची आळंदी, देहू आणि पंढरपूर पर्यंत मामाचा गजर करण्यासाठी आम्ही वारकरी सगळी गोळा झालेला आहे. नक्कीच या माऊलींनी सांगितलेलं आहे की पंढरपूरला आम्ही जाणार आहे, पण बाळूमामाचा जयघोष आणि जयघोष करत आम्ही पंढरपूरची वारी गाठणार आहेत. आपल्या बरोबर या ठिकाणी बरेचसे वारकरी मंडळी आहेत. आपल्या बरोबर काय किती वर्ष झालं तुम्ही चांदापुरीतून वारी करताय? 16 वर्ष झालं. 16 वर्ष झालं. आपला काय परिचय आहे? माऊलीकडे जर गेलं ना सगळा आनंद आहे आणि आनंद आहे. काय म्हणजे एखाद्या प्रवासाला आपण कुठेतरी बाहेर फिरायला जातो किंवा लग्न कार्यासाठी जातो, शुभ कार्यासाठी जातो, पण वारीला
वारीला जाताना काय भावना असतात मनामध्ये खरं? कधी पंढरीची वारी येते असं भावना एक महिन्यापूर्वी होती. एखाद्या प्रवासाला दुसरीकडे जावं वाटत नाही, पण पंढरपूरला आळंदीला जावं वाटतं. नक्कीच या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे की दुसरीकडे इतरत्र कुठं जावं न वाटता वारीची लगबग सुरू झाली की आम्ही विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आम्ही सगळे वारकरी बांधव पायी जात असतो. आपल्या बरोबर चांदापुरी येथील वादक लोखंडे नाना आहेत. नाना, किती वर्ष झालं तुम्ही हे पकवाद वाजवताय? मी आता लहानपणापासून हा पकवाज वाजवतोय आणि आपण योग असा आला की एक दोन 3 वार, तिसरी वार आहे माझी आळंदी ते पंढरपूर. मी पहिल्यापासून हे पकवाज वाजवायचं काम करतोय, देवासाठी हे करतोय, माझा प्रयत्न आहे. आणि योगायोग असा आला की ह्या वेळेला आमचे बाळूमामाचे आम्हाला गावकऱ्यांनी सहकार्य केलं आणि म्हटले आमची बाळूमामाची दिंडी तुम्ही घेऊन जावा, या वर्षी आम्ही तुम्हाला पाहिजे ते सहकार्य करतो असं आम्हाला या गावाने, आमच्या चांदापुरी गावच्या ग्रामस्थांनी सुचवलं. आणि म्हणून आम्ही आज ही दिंडी, बाळूमामाची दिंडी आळंदी ते पंढरपूर घेऊन चाललोय आणि वारी करणार. नक्की या ठिकाणी या दिंडीला चांदापूर येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं जे काही सुख सुविधा आहेत, ज्या काही अडचणी त्या सगळ्या पूर्तता चांदापूर ग्रामस्थांच्या वतीने होणार आहेत. या ठिकाणी महिला जाणार आहेत आणि सर्व वारकरी मंडळी आज आळंदीकडे प्रस्थान करून पंढरपूरच्या मोठ्या दिंडीमध्ये ते सहभागी होणार आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी अनेक वारकरी मंडळी आज पंढरपूरकडे आळंदीकडे जाण्यासाठी निघालेले आहेत. धन्यवाद. टॉक 18 मराठीसह मी अण्णा भोसले, चांदापुरी.